रायगड जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये आणि शहरांमध्ये बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले। ढोल ताशांच्या गजरात, लेझिम पथकांच्या तालावर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्तींचे आगमन झाले। जिल्ह्यातील महाड, माणगाव, रोहा, कर्जत, खोपोली, पनवेल, पेण, अलिबाग आणि उरण यासारख्या प्रमुख ठिकाणी मंडळांनी भव्य सजावट केली आहे। पारंपरिक पद्धतीसोबतच आधुनिक थीम्सवर आधारित मंडप पाहायला मिळत आहेत। ग्रामीण भागातही गावोगावी छोट्या मोठ्या मूर्तींचे आगमन होत असून वातावरण भक्तिमय झाले आहे। उरण तालुक्यात गणरायांचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय। पावसाने विश्रांती घेतल्यावर विविध मूर्ती शाळांमधून लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली। त्यावर्षी गणेशोत्सव लवकर आल्याने बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती। उरण तालुक्यात 7040 घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून 6 सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने केली आहे। कोकणातला हा गणेशोत्सव म्हणजे घराघरातला उत्सव। नातेवाईक, आप्तेष्ट यांचा मेळा, सुग्रास भोजन, आरत्या आणि भजनांनी रायगड जिल्हा गणेशमय झाला आहे। गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयम म्हात्रे कुटुंबियांच्या रंजना बंगला, कोपर गव्हाण येथे लाडक्या गणरायाचे आगमन झाले। 7 दिवसांच्या या उत्सवाचे औचित्य साधून भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 नंतर भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा असे निमंत्रण माजी आदर्श नगराध्यक्ष तथा जयम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्याकडून करण्यात आले आहे। महाडचे लोकप्रिय आमदार मंत्री महोदय भरत गोगावले यांच्या घरच्या गणरायांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत झाले। पहिल्याच दिवशी अलिबाग येथील प्रसिद्ध गायक रोहित पाटील यांनी सहकाऱ्यांच्या साथीने भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला। त्यावेळी परिसरातील नागरिकांनी या सुरेल संगीताचा मनमुराद आनंद घेतलेला पाहायला मिळाला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।